नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत। आज आंबेडकर जयंती म्हणून मी सकाळीच चैत्यभूमीला भेट देऊन आलो। तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापुढे नतमस्तक झालो, अभिवादन केलं आणि अनेक लोकांशी तिथे बोललो देखील। अनेक आंबेडकर प्रेमी आणि त्यांचे आणि बांधव हे एकत्र आले होते, त्यांच्याबरोबर चर्चाही झाली आणि वातावरण सुद्धा कसं होतं, तिथलं किती प्रेरणादायी होतं वातावरण हे मला समजून आलं। संपूर्ण महाराष्ट्रातनं लोक जमलेले होते आणि त्याच ठिकाणी मी तिकडनं आल्यानंतर थोड्या वेळाने हा जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे दोन उपमुख्यमंत्री तिथे हजर होते आणि हा कार्यक्रम झाला त्याच ठिकाणी मी जाऊन आलो होतो आणि तिथून मला अनेक गोष्टी समजल्या। त्यापैकी एक गोष्ट अशी की सर्वांना अगोदर संबंधितांना कार्यक्रम पत्रिका देण्यात आली होती, म्हणजे अजेंडा काय मुख्यमंत्र्यांचा म्हणजे सरकारचा जो कार्यक्रम होता। त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अजितदादा, राज्यपाल महोदय आणि एकनाथ शिंदे यांची भाषणं होणार होती। प्रत्यक्षात फक्त राज्यपाल आणि देवेंद्रजींचं भाषण झालं आणि राज्यपालांचं भाषण संपण्यापूर्वी अजितदादा तिथून निघाले, पण एकनाथ शिंदेंना मुख्य म्हणजे असं आहे की एकनाथ शिंदेंना तिथे बोलायचं होतं पण बोलता आलं नाही आणि त्यामुळे ते नाराज झाले। एकनाथ शिंदेंच्याच गोटातून त्यांच्या नाराजीची बातमी बाहेर पसरली, म्हणजे खुद्द त्यांनी येऊन सांगितलं नाही की मी नाराज आहे, असं कोणी सांगत नाही। एकनाथ शिंदे हे राजकारण कसं करायचं ते बऱ्यापैकी जाणतात, पण ताबडतोब बातमी गेली की एकनाथ शिंदेंना बोलू देण्यात आलं नाही आणि मग बाहेर येऊन एकनाथ शिंदेंनी सांगितलं की बाबासाहेबांपुढे मी अभिवादन करण्यासाठी आलो होतो आणि हे मला भाग्य मिळालं हेच मोठं आहे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातला एखादा जर एक अंश जरी माझ्यामध्ये आला तर मी मला भाग्यशाली समजेन, अशा प्रकारची त्यांनी प्रतिक्रिया दिली। आता मला तुम्ही सांगा की बाबासाहेब जर आज असते तर ज्या प्रकारे संपूर्ण घटनाबाह्य राजकारण, सगळ्या घटना गुंडाळून, नियम गुंडाळून ज्या प्रकारे त्यांनी उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं, निवडणूक आयोग आणि राज्यपाल यांना गुंडाळलं, ज्या प्रकारे राज्यपालांनी कोश्यारींनी वर्तन केलं त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने म्हणजे धनंजय चंद्रचूड साहेबांनी ताशेरे मारले आणि हे पक्षांतरबंदी कायद्याचा पूर्ण ज्याला म्हटलं दुरुपयोग करणं, घटनाबाह्य सगळ्या गोष्टी घडल्या हे सगळ्या जगाला माहिती आहे। हे सगळं नियमात कसं बसवायचं हे मात्र या लोकांना कळतं। आता बाबासाहेबांनी काय म्हटलं असतं यांना याची आपण कल्पनाच करू शकतो, पण आता बोलायला का जात आहे आणि त्यामुळे त्यांनी एक अंश जरी बाबासाहेबांचा माझ्याकडे आला तरी मी भाग्यशाली समजेन असं म्हटलं, पण एकनाथ शिंदे नाराज होते नक्की। त्या ठिकाणी कार्यक्रमात मला जी गोष्ट अशी कळली की राहुल शेवाळे जे पराभूत उमेदवार त्यांचे अनेक गोष्टींमुळे ते त्यांच्याबद्दल चर्चा सुरू होती, काय काय उपद्व्याप त्यांचे चालू होते, ते राहुल शेवाळे देवेंद्र फडणवीसांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी बोलत होते, बोलू पाहत होते। हे जेव्हा आणि तिथल्या लोकांनी मला सांगितलं महत्त्वाच्या की त्यावेळी एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया बघण्यासारखी होती, डोळ्यांची, म्हणजे डोळे ज्या पद्धतीने राहुल शेवाळ्यांकडे ते बघत होते तेही बघण्यासारखं होतं। म्हणजे आपल्या पक्षातले जे जे लोक, उदय सामंत असतील, राहुल शेवाळे असतील, जे जे लोक एकनाथ शिंदेंच्या देवेंद्र फडणवीसांच्या जवळ जाऊ पाहत आहेत त्यांच्यावरती एकनाथ शिंदेंचं नीट बारीक लक्ष आहे। आपल्या पक्षात आता गद्दारी होते की नाही याच्याही ते काळजीत आहेत, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला म्हणतो की ते अत्यंत अस्वस्थ आहेत आणि आपली अस्वस्थता माणूस कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी या ना त्या प्रकारे ती बाहेर येते। एकनाथ शिंदेंचा चेहरा
एक्सप्रेसिव्ह नाही आहे. त्यांच्या मनात किती खळबळ झाली आहे. खळबली है खळबली, दिल जलता है तो जलने दो, अशा प्रकारचा त्यांचा मूड आहे. आणि त्याच्या सगळ्या गोष्टी मी उगाळत बसत नाही. सगळे आपल्याला माहिती आहे. पुन्हा पुन्हा बोललो आहे मी. मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, त्यांना गृहमंत्रीपद हवं होतं, तेही मिळालं नाही. अनेक महत्त्वाची खाती हवी होती, ती नाही मिळाली. नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हवं होतं, ते मिळालं नाही. कारण नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जर मिळालं असतं एकनाथ शिंदेंना, अजून त्यांनी तो निर्णय तसाच ठेवलेला आहे, पण गिरीश महाजनांनाच ते मिळणार हे स्पष्ट आहे. मिळालेलंच आहे, म्हणजे त्यांना जाहीरही झाले. पण ते का होतं? कारण कुंभमेळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती सर्व प्रकारची गुंतवणूक असते. मोठमोठी कंत्राटही देता येतात. आणि शिवाय हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातनं आम्ही हिंदुत्ववादी आहोत असं दाखवण्यासाठी म्हणून एकनाथ शिंदेनं तिथे खूप वाव मिळाला असता. मग नाशिकवरती पाणी सोडल्यानंतर आता रायगडचं पालकमंत्रीपद हवं, तर रायगडचं पालकमंत्रीपद सुद्धा मिळण्याची जर शक्यता दिसत नसेल तर एकनाथ शिंदे नाराज होणारच. आणि नाराज होऊन करतात काय? कारण नाराज झाल्यानंतर सुद्धा त्यांनी मुख्यमंत्रीपद त्यांना हवं होतं, ते मिळालं नाही. पण ते उपमुख्यमंत्री पदावरती समाधानी राहिले. पत्रकार परिषद घेऊन मी नाराज नाही असं त्यांना खुलासा करावा लागला. अगोदर ते कसे दरेला निघून गेले होते, मग त्यांची अचानक तब्येत बिघडली शिंदेची, हे आपल्याला सगळं माहिती. पण देवेंद्र फडणवीसांच्या अपरोक्ष एकनाथ शिंदेंनी अमित शहा यांची भेट घेतली. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यस्मरणासाठी म्हणून जो कार्यक्रम तिथे झाला, ज्या ठिकाणी अमित शहा तिथे आले, पण त्याच्या अगोदर जे पुण्यामध्ये त्यांची भेट शिंदेंनी घेतली, तिथे देवेंद्र फडणवीस नव्हते. आणि देवेंद्र फडणवीसांच्या अपरोक्ष सह्याद्री गेस्ट हाऊसवर सुद्धा अमित शहांची एकनाथ शिंदेंनी भेट घेतली. आणि भेट घेऊन आमची चर्चा काय होणार, मी त्यांची सदिच्छा भेट घेतली असं एकनाथ शिंदे म्हणाले. आता तिथे त्यांनी काय सांगितलं असेल हे ते बाहेर येऊन कशाला सांगते? ती चर्चा दोघांमध्ये होती, कारण ती चर्चा फडणवीसांना सुद्धा कळू नये अशी त्यांची अपेक्षा असणार स्वाभाविकच. नाही तर फडणवीसांच्या समक्ष ते बोलले असते. पण जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यांच्या हाताखाली काम करण्यास देवेंद्र फडणवीसांनी मोठ्या मनाने तयारी दर्शवली, कारण श्रेष्ठींचा पक्षश्रेष्ठींचा हुकूम होता. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्हाला आठवत असेल की पहिल्या दिवशी जेव्हा मुख्यमंत्र्यांची खुर्ची देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी उभे राहिले आणि ही या खुर्चीत तुम्ही बसा, तेव्हा एकनाथ शिंदे संकोचले होते स्वाभाविकपणे, कारण फडणवीसांच्या हाताखाली त्यांनी 5 वर्ष काम केलं. पण जेव्हा मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर जो 2.5 वर्षामध्ये एक आत्मविश्वास येतो, स्वतः मुख्यमंत्री असल्याचा एक जो अभिमान असतो, ती खुर्ची सोडवत नाही, तो मोह सोडवत नाही. आणि मग एक आपणही कोणीतरी आहोत अशी एक जाणीव व्हायला लागते. आणि पुन्हा मग देवेंद्रजींच्याच हाताखाली काम करावं लागणं, यामुळे शिंदे अस्वस्थ असणं स्वाभाविक आहे. कारण त्यांना असं वाटत होतं की माझ्या नावाखाली, माझ्या नावाने लाडकी बहीण योजना मी लॉन्च केली, ती माझी कल्पना होती आणि हे सगळं मी केलं असताना आता खरं मी ती कल्पना त्यांची नाही, कारण ते मध्य प्रदेशात अगोदर झाली होती योजना. शासकीय दवाखाना हा कार्यक्रम मी कसा मुंबईत सुरू केला, ठिकठिकाणी काय म्हणतात त्याला, काय म्हणतात, दवाखाना आपल्या दारी, काय त्याची योजनेचं नाव असेल ते असेल. नंतर शासन आपल्या दारी हा कार्यक्रम त्यांनी लॉन्च केला. ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या आणि मलाच मुख्यमंत्रीपद मिळत नाही. नितीश कुमार यांना सलगपणे भाजपने मुख्यमंत्रीपद दिलं, तसं मलाही मिळालं पाहिजे अशी त्यांची भावना. आता तुम्हाला सांगतो की बिहारमध्ये चर्चा अशी चालू आहे की भारतीय जनता पक्ष हा नितीश कुमार यांचा एकनाथ शिंदे करणार म्हणून, कारण निवडणुका आहेत तिथे, निवडणुकांनंतर नितीश कुमार मुख्यमंत्री नसतील असं भाजपवाले काही जण जाहीरपणे म्हणत आहेत.
आणि त्याचवेळी नितीश कुमार यांचे समर्थक म्हणतात की नाही त्यांनीच मुख्यमंत्रीपद त्यांनाच मिळालं पाहिजे, हे तुम्ही जाहीर करा म्हणून. असं तिकडे चर्चा सगळं चालू आहे, चर्चा तिकडे. आणि नितीश कुमार यांचा शिंदे होईल का अशी चर्चा बिहारमध्ये चालू आहे. म्हणजे शिंदेंना अपमानित केलेला आहे आणि अपमान होऊन देखील तो सहन करून तिथे बसलेले आहेत फडणवीसांच्या नेतृत्वाखाली. याबद्दलची चर्चा बिहारमध्ये सुरू आहे. कारण नितीश कुमार यांनी भाजपबरोबर सरकार स्थापन केलं, भांडून लालूंबरोबर गेले, पुन्हा आले, पण नितीश कुमार हे मुख्यमंत्री राहिले. एकनाथ शिंदे यांचं तसं झालं नाही. उलट आता नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात तिथे भाजपने आपली एक 6-7 मंत्री आपले तिथे मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेण्यास नितीश कुमारांना ची मंजुरी मिळवली. म्हणजे नितीश कुमारांनी सांगितलं की हे मंत्री घ्या. 7 मंत्री तिथे भाजपचे नव्याने सामील झाले. 6-7 पहिलेच आहेत आता निवडणुकीला. आणि नितीश कुमार यांना ते ऐकावं लागलं. पण मुख्यमंत्री कोण आहेत? नितीश कुमार आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा फरक कसा आहे लक्षात घ्या तुम्ही. आणि भाजपने तिथे नितीश कुमारांची जी व्होट बँक आहे, म्हणजे अति मागास किंवा कुर्मी असतील, बाकी अति मागास, त्या समाज घटकातले सुद्धा मंत्री भाजपचे हे या मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट करायला लावलेत त्यांना. पण मुख्यमंत्रीपद नितीश कुमार यांच्याकडेच आहे. हे आपण लक्षात घ्या, हा फरक. आणि इथे एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं आहे. आता यामध्ये आणखीन एक एकनाथ शिंदेंचा अपमान कदाचित त्यांना वाटला असेल. कारण त्यांच्या रायगड जिल्ह्यातले मंत्री मात्र नाराज होते. कारण भरत गोगावलेंना सातत्याने सांगणं भाग पडलं की मीच रायगडचा पालकमंत्री. भरत गोगावले हे शिंदेंचे आहेत, मंत्री आहेत ते. गेल्या वेळी त्यांना मंत्रिपद हवं होतं, ते मिळत नव्हतं, ते अस्वस्थ होते. आणि रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना जाहीर झालं, NCPच्या म्हणजे राष्ट्रवादीची अजितदादा गटाच्या. मग त्याबद्दल तक्रार झाली. देवेंद्र फडणवीस परदेशात असताना त्यांना तिथनं स्थगिती द्यायला लागली. पण इतके दिवस झाले त्याला. आता बघा, हे सरकार स्थापन होऊन खातेवाटप होऊन किती दिवस झाले, पण अजूनही पालकमंत्रीपदाचा रायगडचा तिढा सुटलेला नाही. आणि आता अमित शहा जेव्हा सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडे घरी जेवायला गेले अमित शहा, त्यामुळे शिंदे गटातले लोक अस्वस्थ झाले. एकनाथ शिंदे तिथे होते, जेवायच्या ठिकाणी सुद्धा होते, त्यांच्या निवासस्थानी. पण त्यांच्या गटातले बाकी लोक कोणी नव्हते तिथे. आज भरत गोगावले आणि सुनील तटकरे एका कार्यक्रमामध्ये होते, पण त्यामध्ये फारसं सख्य दिसून आलं नाही. होते, जरूर एकत्र होते, ते 10-18 महिन्यांनी एकत्र एका व्यासपीठावरती होते. पण तो संघर्ष त्यांचा तिथला आहेच. आणि शिंदे गटातले तिकडचे बाकीचे जे आमदार आहेत ते सुनील तटकरांवरती सतत भरसत असतात. आता या पार्श्वभूमीवरती रायगडचं महत्त्व आहे. पण शिवाय आणखीन एका गोष्टीसाठी महत्त्व आहे. कसं आहे ते तुम्हाला सांगतो. रायगड हा अतिशय महत्त्वाचा, रायगडचं पालकमंत्रीपद महत्त्वाचं काय आहे ते तुम्हाला सांगतो. तिथे सेमी कंडक्टर चिप्सचा म्हणजे रायगड जिल्ह्यात तळोजाच्या जवळ एक मोठा प्रकल्प येतो. आणि दुसरा म्हणजे तिथे फार मोठी गुंतवणूक आहे. एकूण 2 टप्प्यातला हा गुंतवणुकीचा प्रकल्प आहे. 80,000 कोटींचा प्रकल्प असं सांगण्यात येत आहे. RRP इलेक्ट्रॉनिक्सचा, सेमी कंडक्टर चिपचा. दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यात आणखीन हजारो कोटींची गुंतवणूक होणार आहे. आणि तो ते महापेच्या प्रकल्पाचं काम सुरू झालेलं आहे. दिघीला जे बंदर आहे, दिघीच्या बंदर प्रकल्पामध्ये 38,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. हे सगळं रायगड जिल्ह्यात सांगतो. आणि भविष्यात रायगड ही मोठी उद्योगनगरी होणार आहे असं शिंदे गटाचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलं आहे. आगरदंडा हे बंदर विकसित केलं जाते. रोहा आगरदंडा मार्ग हा आता होतोय. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने काय काय सांगतो. दिघीच्या बंदरावरती आधारित माणगाव तळा रोहा येथे 50,000 हेक्टर क्षेत्र तिथे औद्योगिक पट्टा होणार. 50,000 हेक्टर क्षेत्र आहे. दिघी मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर होतोय.
तिकडे बर्ड ड्रग्सचे एक पार्क होते रायगड जिल्ह्यात, लेदर पार्क होते. म्हणजे किती प्रचंड गुंतवणूक होणार बघा. मुंबईप्रमाणे आता हे ज्याला आपण म्हणतो की MMR क्षेत्र, मुंबईच्या आसपासचा सगळा भाग, आणि त्याच्यामध्ये रायगड जिल्हा अत्यंत महत्त्वाचा. तिथे प्रचंड करोडो रुपयांची गुंतवणूक येणार असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक उद्योगधंदे, रोजगार या दृष्टीने महत्त्वाचं आहेच, पण प्रचंड मोठ्या प्रमाणात ठेकेदारी तिथे अस्तित्वात येणार आहे. लहान लहान स्वरूपाची कामं असतात. उद्योगधंदे आले की त्याबरोबर जे काही कामं असतात, स्टॉल्स असतील, छोटे उद्योग असतील, सुटे पार्ट्स असतील, अनेक छोटे छोटे उद्योगधंदे तयार होतात आणि कंत्राटही देता येतात. त्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या पक्षाला रस असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे रायगड जर आदिती तटकरेंना मिळाला आणि गोगावल्यांना मिळाला नाही तर फार मोठं नुकसान होणार आहे. तटकरेंच्या घरी अमित शहा जेव्हा गेले भोजनाला, तेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये एक संकेत मिळत असतात. NCP आणि त्यांची जवळीक त्याच्यामधनं दिसली, आणि मग त्यामुळे जर अस्वस्थता आली असेल एकनाथ शिंदेनं, मग एकनाथ शिंदेनं रायगडवरचा जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी अजितदादा बोलले नाहीत, पण एकनाथ शिंदेनं आयत्या वेळी बोलायला सांगण्यात आलं देवेंद्र फडणवीसांकडनं, म्हणजे त्यांना थोडंसं शांत करण्यासाठी. शिंदे अस्वस्थ होते, रायगडचं पालकमंत्रीपद मिळालं नाही, आणि अनेक कारणांमुळे. एक तर अशी गोष्ट आहे की अर्थ खातं त्यांच्याकडे आहे, अजितदादांकडे. ते अर्थ खातं अजितदादांकडे जाऊ नये अशी शिंदे गटाची इच्छा होती, ती मानली गेली नाही. बजेटमध्ये सगळ्यात जास्त रक्कम तर प्रोव्हिजन आहे ती भाजपसाठी मिळाली. भाजपला जास्त त्याच्यातला वाटा मिळाला आहे की राज्य अर्थसंकल्पातला. त्यानंतर अजितदादांना वाटा मिळाल्या, आणि तिसऱ्या नंबरवरती शिंदेंना फेकलं गेलेलं आहे. असे अनेक समस्या आहेत. आता मी तुम्हाला सांगतो, बारामतीला आता काल परवा अजितदादांनी सांगितलं की मध्ये 1100 कोटी रुपये बारामतीमध्ये वेगवेगळ्या कामांसाठी त्यांनी गेल्या 3 महिन्यामध्ये आणलेले स्वतः अजितदादांनी सांगितलं आहे. म्हणजे आपल्या भागामध्ये वाटेल तेवढा पैसा ओतायचा, राष्ट्रवादी काँग्रेससाठी हवी तितकी गुंतवणूक करायची बजेटमधनं, आपल्या आमदारांना विकास निधी भरपूर द्यायचा पण शिंदेंच्या गटाला द्यायचा नाही, अशी कुठेतरी भावना, असं कुठेतरी मत एकनाथ शिंदेंचं झालेलं आहे असं दिसतंय. आणि मग अमित शहांच्या जवळ त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या असतील की एक तर काय की पहिल्यांदा असं ठरलेलं होतं, दिल्लीने सांगितलं होतं की तुम्ही काळजी करू नका, हे 3 पक्ष आहेत आणि भाजप तुम्हाला सांभाळून घेईल, म्हणजे अजितदादांनाही आणि शिंदेंना सामूहिकरित्या सगळे निर्णय होते. पण तसं होत असल्याचं दिसत नाही, कारण परस्पर फडणवीसांनी शिंदेंच्या काही प्रकल्पांना, काही निर्णयांना अगोदर मुख्यमंत्री असताना घेतलेले त्याला स्थगिती दिली. त्यामध्ये 900 कोटी रुपये गुंतवणुकीचा एक मराठवाड्यातला प्रकल्प आहे, हाऊसिंग प्रोजेक्ट, त्याला स्थगिती दिली. नंतर अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील की जसं की राष्ट्रवादीला प्रत्येक बाबतीत झुकतं माप दिलं जातं, त्यांना निधी दिला जातो, त्यांच्या आमदारांची कामं पटकन होतात आणि शिंदे गटातल्या आमदारांची कामं होत नाही. आणि ही सगळी गाऱ्हाणी कदाचित अमित शहांच्या कानी एकनाथ शिंदे यांनी घातलीच असणार, आपली अस्वस्थता घातलीच असणार त्यांनी. कारण एक फरक लक्षात घ्या तुम्ही की उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी 2014 भाजपने परस्पर युती तोडली, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपवरती तोंडसूक घेतलं होतं. 2014 अफजल खानच्या फौजा येत आहेत आणि आम्ही त्यांचं आक्रमण परतवून लावू. 2017 मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस भाजपवर तुफान टीका केली होती. त्यानंतर देखील की मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, अशा प्रकारे भाजपवर त्यांनी टीका केली होती. मोदी शहांवर तर सातत्याने उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. अगदी युतीमध्ये असताना देखील, म्हणजे जेव्हा 2014 ते 2019 या काळात देखील उद्धव ठाकरेंनी वेळोवेळी भाजपवर टीका केली होती. आणि ही स्टाईल आहे ती बाळासाहेबांची स्टाईल आहे, बाळासाहेब ठाकरेंची. बाळासाहेब ठाकरे युतीमध्ये असताना सुद्धा वेळोवेळी त्यांनी भाजपला वाजवलेलं आहे. आम्हाला चांगल्या जागा हव्या तशा जागा मिळत नाहीत,
भाजपच्या काही चुकी धोरणाविरुद्ध, मग तो काश्मीर असेल, पाकिस्तान असेल, त्या धोरणाच्या विरोधात बाळासाहेब जाहीरपणे बोललेले आहेत. उलट एकनाथ शिंदे म्हटलात की मी बाळासाहेबांच्या विचाराचा आहे, पण बाळासाहेबांचा विचारांचा तुम्ही असाल तर बाळासाहेबांनी जो स्वाभिमान शिकवला की आम्ही मैत्री आहे भाजपशी, म्हणजे आम्ही लाचार नाही, आम्ही भाजपच्या विरोधात मतभेद जाहीरपणे व्यक्त करू. मग ते खाजगीकरण असो किंवा आम्हाला चांगली खाती मिळाली म्हणून जाहीरपणे वक्तव्य करणं असो, किंवा वाजपेयी सरकारच्या पाकिस्तान विषयीच्या धोरणाबद्दल, काश्मीर विषयीच्या धोरणाबद्दल जाहीरपणे बाळासाहेब बोललेले आहेत, नाराजी व्यक्त केलेली आहे. अशी नाराजी व्यक्त करण्याचं धाडस उद्धव ठाकरेंमध्ये आहे, त्यांच्या पक्षामध्ये आहे, पण एकनाथ शिंदेंमध्ये नाही आहे. बाळासाहेबांचा विचार हा केवळ हिंदुत्वाशी केंद्रित नव्हता तो. आणि हिंदुत्व केंद्रित बाळासाहेबांचा विचार म्हणजे काय, एकनाथ शिंदे त्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन करतात. आणि एकनाथ शिंदे जे भाजपने पढवलेलं आहे तेच बोलत आहेत. मग ते नागरी दुरुस्ती विधेयक असो, नागरिक दुरुस्ती विधेयक ज्याला आपण म्हणतो, किंवा वक्फ बोर्ड असो, कुठल्याही बाबतीत भाजपच्या पेक्षा वेगळी भाषा, की ती वेगळी मांडणी एकनाथ शिंदे करत असल्याचं दिसतच नाही. कारण एक तर वैचारिक मांडणी हा त्यांचा भागच नाही येतो. ते सामान्य कार्यकर्ते ठीक आहे, त्याच्याबद्दल मी काही बोलत नाही. परंतु आता तुम्हाला सांगतो की ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या बरोबर एकनाथ शिंदे होते तेव्हा त्यांनी नाराजी व्यक्त केली जाहीरपणे फडणवीस सरकारविरोधात की आम्हाला चांगली वागणूक मिळत नाही, मी राजीनामा देतो म्हणून. तो उद्धव ठाकरेंकडे दिला, तो त्यांनी फडणवीसांकडे दिला नाही. ते त्यांनी नाटक केलं आणि पुढे फडणवीसांबरोबर ते कसे गेले हे आपल्या सगळ्यांना माहिती. आता अमित शहांनाशी बोलून आपली नाराजी ते व्यक्त करतात, बाहेर सांगतात की नाराजीचा काही प्रश्नच नाही म्हणून. उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे हे जाहीरपणे बोलायचे, वाजवायचे, म्हणजे शिवसेनेच्या बाहेर जाहीरपणे कानाखाली वाजवायचे. पण एकनाथ शिंदेची स्टाईल तशी नाही आहे, हे लक्षात घ्या. ते आत अस्वस्थ असतात, तळमळत असतात, पण जाहीरपणे कुठलंही वक्तव्य करत नाहीत. कारण त्यांना हे माहिती आहे की आपण जास्त एका मर्यादेपलीकडे बोलायला गेलो तर आपल्याला जागा दाखवली जाईल. आणि ही जागा त्यांनी सुनील तटकरेंकडे अमित शहा गेले त्यावरनं लक्षात येतच त्यांची. म्हणजे भाजपसुद्धा बघा, आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यात. एकनाथ शिंदेंचा उपयोग उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं नुकसान करणं इथपर्यंतच होता. आणि 2029 स्वबळावरती आम्ही निवडणुका लढवणार आहोत अमित शहांनी जाहीर केलेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचा जो काही वापर करायचा तो केला आहे. बिहारच्या निवडणुका होईपर्यंत शिंदे आणि अजितदादांच्या विरोधात काहीच भाजप करणार नाही. काही कारणामुळे जाहीरपणे कुठलंही वक्तव्य करणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंच्या पक्षाला डॅमेज करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा उपयोग केला जाईल. विशेषतः मुंबईत राज ठाकरे यांचा उपयोग केला जाईल. राज ठाकरे लुटूपुटूचं काही मतभेद व्यक्त करतील. एकनाथ शिंदे मनातली तळमळ आपली अमित शहांच्या पाशी व्यक्त करतील. कारण उद्धव ठाकरेंचा काय स्वभाव होता की थेटपणे ते भिडायचे, फडणवीसांशी भिडायचे किंवा शहांशी भिडणं. पण एकनाथ शिंदे यांनी अमित शहांशी चांगले संबंध ठेवले. उद्धव ठाकरेंनी तशा प्रकारचं कुठचंही एक दुय्यम भूमिका स्वीकारली नव्हती. मीही एका पक्षाचा अध्यक्ष आहे बाळासाहेबांप्रमाणेच. आणि मातोश्रीवरती भेटायला अमित शहा आले आणि मग पुन्हा एकदा लोकसभेमध्ये युती नव्हती, पुन्हा एकदा युती पुढे झाली. शिवसेनेची जुनी गोष्ट सांगते, 2014 भांडण झालं आणि मग पुन्हा एकत्र आले हे आपल्याला माहिती आहे. पण 2014 ते 19 या काळात तुम्हाला सांगतो की एकनाथ शिंदे मंत्री होते, अन्य काही मंत्री होते. ते म्हणत होते की खिशात आमच्या राजीनामे आहेत
पण त्यामुळे एकनाथ शिंदेसारखे लोक त्यावेळी फडणवीसांशी जवळीक साधत होते आणि राजीनामा खिशात आहेत ते देत नव्हते. ती त्यांच्यात हिंमत नव्हती. उलट ते भाजपशी काही जण जास्त जवळीक साधत होते. आज हाच अनुभव एकनाथ शिंदेंना येतोय की एकनाथ शिंदेंच्याच पक्षातले काही जण त्यांच्या अपरोक्षात फडणवीसांच्या जवळ जात असते तर एकनाथ शिंदेच्या मनात संशय निर्माण झाला आहे आणि तसा तो झालेला आहे. मी राहुल शेवाळांचं एक उदाहरण सांगितलं. उदय सामंतांच्या बाबतीत असं बोललं जाते आणि आपलं अस्तित्व राहील की नाही, आपली वेगळी आयडेंटिटी राहील की नाही ही एकनाथ शिंदेच्या मनातली शंका आहे. कारण 2029 भाजप स्वबळावरती जाणार आहे. मग त्याच्या आत आपल्या पक्षातले काही जण भाजपमध्ये जातील का? आणि आपल्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व भाजपच्या व्यतिरिक्त एक मित्रपक्ष किंवा एक तैनाती फौज म्हणून एवढंच अस्तित्व आहे. अजितदादांचं तसं नाही. अजितदादांचा पक्ष ते म्हणतात की माझा शाहू फुले आंबेडकर माझं वेगळं अस्तित्व आहे. आणि हिंदुत्वाचं जी बँक आहे त्या बँकेवरती सगळ्याच्या सगळ्या डल्ला जर भाजपला मारायचं असेल तर एकनाथ शिंदेची ताकद त्यांना कमी करावी लागेल किंवा एकनाथ शिंदेना आपल्या पक्षात घ्यायला लागेल. हे दोनच पर्याय आहेत. अशा वेळी या पुढचा काळ एकनाथ शिंदेच्या दृष्टीने खूप आव्हानाचा आहे आणि एकीकडे त्यांना असं वाटतं की आपली ताकद कमी केली जाते जाणीवपूर्वक आणि आपली अशी इमेज होती की बघा आता भाषणही करून दिलं नाही आज एका ठिकाणी आणि परस्पर काही निर्णय देवेंद्र फडणवीस घेत आहेत. आपल्या पक्षातले काही जण देवेंद्र फडणवीसांशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मी सांगितलं की बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पॉलिसी भाजपबाबत मित्रपक्ष पण ताठ कणा मी माझा ठेवणार, लोटांगण घालणार नाही. आम्ही समान तत्वावरतीच आम्ही त्यांच्याबरोबर राहणार आणि समान पदांचं वाटप झाल्याचं ठरलेलं असून सुद्धा प्रत्यक्षामध्ये मुख्यमंत्रीपद दिलं नाही म्हणून उद्धव ठाकरे बाहेर पडले. आता उद्धव ठाकरे ज्यावेळी बाहेर पडले तेव्हा केंद्रामध्ये सत्ता मोदींची होती. शिंदे म्हणतात की मी रिस्क घेतली की मी सरकारमधनं बाहेर पडलो. तो सगळा बोगस युक्तिवाद आहे. त्यांना माहिती होतं की भाजप आपल्या बरोबर घेऊन सरकार सहजपणे स्थापन करू शकतं कारण भाजपकडे जास्त मेंबर्स आहेत, आमदार आहेत. शिवाय आपण जॉईन झालो तर आपलं सरकार येऊ शकतं. उलट उद्धव ठाकरेंना हा ताठपणा दाखवला नसता, भाजपची जे काय भाजप म्हणेल ते ऐकलं असतं तर उद्धव ठाकरेंचा काही प्रॉब्लेमच नव्हता. सुखात जगू शकले असते ना ते. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्यांनी रिस्क घेतली असं माझं म्हणणं आहे महाविकास आघाडीबरोबर जाताना. मग तुम्ही म्हणाल ती वैचारिक तडजोड केली तडजोड, वैचारिक तडजोड म्हणजे स्वाभिमानासाठी त्यांनी ही गोष्ट केली आणि ती वैचारिक तडजोड आपण म्हटलं तरी ते म्हटलं की मी हिंदुत्व सोडलेलं नाही आणि हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी सोडलं नाही तरी देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाले की आम्ही जायला तयार आहोत. म्हणजे तडजोड कोणी केली असेल ती तडजोड काँग्रेस राष्ट्रवादीने अधिक केली उद्धव ठाकरेंपेक्षा. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा फरक उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमान सोडला नाही, स्वाभिमानासाठी सरकार सोडलं आणि 2 हात करण्याची हिंमत दाखवली. त्यासाठी स्वतःचं नुकसान करून घेतलेलं आहे हे लक्षात घ्या. हा फरक लक्षात घ्या. आणि बाळासाहेबांचं काय होतं, बाळासाहेबांनी पंगा घेतला थेटपणे, तोच उद्धव ठाकरेंनी थेट पंगा घेतला आणि एकनाथ शिंदेंकडे ती हिंमत नाही आहे. त्यामुळे ते जाहीरपणे कुठलाही मतभेद व्यक्त करत नाही. फडणवीसांनी त्यांची कोंडी कितीही करण्याचा प्रयत्न केला तरी जाहीर वक्तव्य एकनाथ शिंदे करत नाहीत. हा फरक लक्षात घ्या. कारण त्यांना आता मागचे दोर कापले गेले. ते काही उद्धव ठाकरेंच्या बरोबर परत जाऊ शकत नाही. दुसरीकडे जाणार कुठे? जर बाहेर पडले सरकारच्या, समजा की ठीक आहे मला तुम्ही काही देत नाही मी बाहेर पडतो, तर सत्तेशिवाय त्यांचा पक्ष जिवंत राहू शकत नाही. उद्धव ठाकरे यांचा पक्षाची ताकद भले कमी झाली असेल पण त्याची एक सेपरेट आयडेंटिटी आहे, ओळख आहे त्याची आणि ती महाराष्ट्राची अस्मिता घेऊन ते पुढे लढत आहेत. मग त्यांना आत्ता यश
विधानसभेला कमी मिळालं असलं तरी देखील ते लढायची त्यांची तयारी आहे. हा फरक लक्षात घ्या तुम्ही. मी एक बाजू घ्यायची म्हणून घेत नाही बाजू. मी तुम्हाला हा फरक काय आहे तो समजावून सांगतो. आणि आता अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र येऊन आपला काटा काढतायत अशी ही भावना झाली आहे एकनाथ शिंदेची. तुम्ही म्हणाल मग अजितदादांनी भाषण काहून दिलं नाही आत्ता. पण अजितदादांचा मुंबईमध्ये बेस नाही आहे. एकनाथ शिंदेंना मुंबईमध्ये भाषण करू न देणं हे अधिक त्यांना टोचणार आहे, लागणार आहे. आणि म्हणून आता एकनाथ शिंदे अस्वस्थ आहे. आणि अमित शहांच्याकडे त्यांनी किती तक्रारी केल्या तरीसुद्धा अमित शहा एका मर्यादेपलीकडे, बघा त्यांनी सांगितलं अमित शहांना की मला मुख्यमंत्री करा, तुम्ही कबूल केलं होतं. पण अमित शहांनी ते ऐकलं नाही. कारण तसं झालं असतं तर भाजपतच बंडाळी माजली असती. फडणवीसांनाच मुख्यमंत्री करा असं भाजपच्या सर्व लोकांचं मत होतं. आणि बघा तुम्ही की एकनाथ शिंदेंच्या विरोधात भाजपवाले कुठलेही स्टेटमेंट करत नाहीत. ते उद्धव ठाकरेंच्या विरोधात तुटून पडतात. कारण एकनाथ शिंदे हा आपलाच माणूस आहे असं त्यांना वाटतं. एकनाथ शिंदेच म्हणाले ते महाशक्ती माझ्या मागे आहे, मी महाशक्तीला मी दत्तक गेलो आहे माझा पक्ष, हे त्यांनी मान्य केले. तैनाती फौज आपली आहे, भाजपच्या टेकूवरती आपला पक्ष उभा आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आता एकनाथ शिंदे यांची कितीही कोंडी केली गेली, कितीही अपमान केला गेला तरी त्यांना सगळं सहन करावं लागेल. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी त्यांची अवस्था आहे. एवढंच. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा, सबस्क्राईब करा. आता इथेच थांबतो. नमस्कार.